आता नेक्स्ट भाई सगळं एक हात बोलेल. हे घ्या. काय बोलू? अरे धर ना, बोल ना. अटुंडर सटुंडर संडे अंडे अटुंडर नोव्हेंबर डिसेंबर. आता निघालो आम्ही जेवायला. आता सगळे उठले. अर्ध्याने आंघोळ केलं नाही, अर्ध्याने केलेत. लवकर उठलो. आता इथेच चाललोय बाहेर हॉटेलमध्ये. हॅलो. पॅडी मागे राहिला, पॅडी येतोय. अरे काम होतं उद्या सुरतला. चला हॉटेलवर गेल्यावर भेटू. त्याला आलूबाईशी बोललो तिकडं रोकवाला बस फोन तरी माझ्या भरोसा थांबला ना. आम्ही आलो इथे नेटवर्क नाही. कुठे येतात ना त्याच्यामुळे कोणाने आंघोळ केली नाही. वाटतंय फक्त आंघोळ केल्यासारखा. आपली गाडी आता आम्हाला गाडीने सोडले. त्या गाडीने आम्हाला सोडले. ए रिक्षा सोडून गेली ही बाई, ही वाली. त्या गाडीने कुठल्या गाडीने सोडलं? चला बसू चला. काय खाणार आहे? रात्री चायनीज नका जाऊ काय? बिर्याणी रात्री चायनीज आहे, बिर्याणी नाही भेटणार. काय खाणार आहे? तर भावांनो, याचा ब्लॉग मी आज शूट करतो थोडा म्हणजे एकदम थोडा. आता आम्ही आलो इकडे नाश्ता करायला. नाश्ता म्हणजे जेवणच पकडा आता. मस्त आहे की चिकन भाकरी खाणारे आज. किती वाजता झाली जरा सांग. सकाळ आमची आता 1 तास झाला असेल. 1 तास सकाळ आता झाली. आणि आता आलो मी मस्त की चिकन भाकरी खायला. आपली पोरं बघू शकता तुम्ही. हा यश भाऊ कदम पण आलाय. तरी भाऊ धाबधूप आलाय. आता हॉटेलमध्ये आलो आम्ही. ह्याला तर लय पहिली भूक लागली. लय भूक लागली. बघू आता कसं काय. तिथं ना खायचं चिकन भाकरी अवेलेबल आता संपली आहे. आता आम्ही इथून कल्टी मारतोय. हे बघा सगळ्यांना पळवलं, आपण बाहेर आलो. चिकन भाकरी होती पण संपली, उरलीच नाही. मस्त पोरांच्या तोंडाला आहे बघा पाणी सुटलेलं. हे सगळे मेन्यू बघून हे बघा पोरांच्या तोंडाला पाणी सुटले. मस्त आहे. मी बघेन काजूची भाजी पण आहे. काजूची भाजी. सीझन संपला नाही तर काजू आवा खुशीत गाजर खात. जाऊ दे आता काय बोलले. घ्या आता नेक्स्ट भाई सगळं एक हात बोलेल. हे घ्या. काय बोलू? अरे धर ना, बोल ना. अटुंडर सटुंडर संडे अंडे अटुंडर नोव्हेंबर डिसेंबर. आमचे मालक आहे ना कालपासून लय वैतागलेत आम्हाला. कालपासून काय हो. आपण रात्री झोपलो किती वाजता? रात्री जो झोपलो ना आम्ही. सकाळी पहाटे 5 वाजता झोपलो. चला ठेवू काय. तर ह्या हॉटेलमध्ये काय आपल्याला अवेलेबल नव्हतं इथे. सो आता आपण निघालोय वरती दुसऱ्या हॉटेलला त्यांच्याच. नोवा आंघोळ केली. हा मग सकाळीच केली 5 वाजता. 5 वाजता 5ला झोपलो रे. आंघोळ करत झोपलो मी पहिलं. आता बघूया कुठल्या हॉटेलला काय भेटतंय काय. हे बघा सगळे कसे चालतात बघा पुढे. दमलेत, भरपूर दमलेत. काल रात्री जास्त राऊंड झाले तिकडे वरती. हे बघा जेव्हा तुझी पत्र्याला माती मारली ना याची खरंच फाटलेली. आता या हॉटेलला सगळे थांबलोय. हॉटेल पारिजात. बघू आता कुठे जातात. ए पहिला आहे का विचारा. कुठे किती
तर आपलं आता जेवण आलं, तो जेवण वगैरे सगळं तुम्हाला भेटतो आम्ही. चला या जेवायला. आता जेवून आम्ही निघालो, जेवलो वगैरे सगळं व्यवस्थित निघालो. ऊन पण लागतंय आणि थंडी पण लागते. वाजलेत 4:15 संध्याकाळचे. निघालो आम्ही परत आपल्या रूमकडे. जरा थोडं जाऊन परत झोपणार. आज काय वाजवायचं ना आपल्याला. आज असंच फिरण्यात नाही, आजचा दिवस झोपण्यातच गेलाय. काल ठरवलेलं काय उद्या काहीतरी फिरू वगैरे जाऊन, पण पोपट झाला. आज पोपटी बनवायची असं ठरलं होतं पोरांचं, पण सगळ्यांचा पोपट झालाय झोपेने. आता चाललोय परत रूमवर जाऊन थोडं झोपे. आपल्या भावाचे फॅन फॉलोईंग, फॅन मुवमेंट बघायचे. ए उठ नाही वडा. आपण चाललो आता पॅडीला काहीतरी. काय याच्याकडे जे मी काल शॉपिंग करायला गेलो ना, आज पॅडीला करायची. जाऊ, कारण की इकडे खूप प्रॉब्लेम झालाय कपड्यांचा. बाकी वडा ओमी वगैरे सगळे गेले रूमवर. आम्ही इकडे चाललोय परत. इकडे आलेलो त्याच साईडला चाललोय. कुठे कपड्यांचं दुकान आहे का बघतो. तर पॅडीने शॉपिंग केली आहे. पॅडी दाखव पिशवी. आतमध्ये काय वो अंदर की चीज आहे. अंदर की चीज. आणि परफ्यूम घेतलाय. अशा तऱ्हेने 350 नाही 250, 150, 500 रुपयाला घोडा लागलेला आहे. इथे पेमेंटपेक्षा जास्त असे घोडे लागतात फॉलला. येऊन का नाही तर एन्जॉय करायचा, वाजवायचा, एक नवीन गाव एक्सप्लोअर करायला भेटतंय. असे किती गाव आपण फिरलो असेल ना. असे म्हणजे अशा सीझनमध्ये प्रत्येक टायमाला ना नवीन गाव म्हणजे लोक बघायला भेटतात. ते कल्चर बघायला भेटतात. नवीन नोटा बघायला भेटतात. तिथे मागलेली 500 नोट आहे का ती नोट आहे. नवीन नोट दाखवतो तुम्हाला आता. नवीन एक कालच लॉन्च झाली आहे. 500ची पिवळी नोट आलेली आहे. चेंज कलर बघा. कलर बघा नोटीचा. आता 100ची एक पिवळी नोट आलेली आहे आपल्याकडे. आणि ही बघा, हा एक कलर आहे. या अशा नोटा असं बघायला भेटतात आपल्याला कलरच्या. सध्या विषय असा झालेला आहे, मी आलेलो शॉपिंगला आणि आपल्या रूमची चावी होती ती माझ्याकडेच बॅगमध्ये राहिली. पोरं तिकडे गेली. विघ्नेश, ओमी, आपले भाऊजी, यश तिकडे रूमवर जाऊन आमचा वेट करतायत. आणि आम्हाला अर्धा तास झाला, अर्ध्या तासाच्या वरती झाला इकडे येऊन. ते लोक गेले होते झोपायला. ते लोक बोलले तुम्ही लोक जा फिरा, आम्हाला आराम करायचा आहे. आणि आम्ही डायरेक्ट रूमची चावीच घेऊन आलो आमच्यासोबत. दोघं पण आमच्यासोबत आले. ते लोक आता रूमच्या बाहेरच थांबले, वाट बघतात आपली. आता हे लोक आपल्याला शिवाय घालणार आहेत. चावी वगैरे सगळं आम्ही घेऊन गेलो. पण म्हणजे एक दीड तासाच्या वरती झालं असेल हे लोक इथे आपली वाट बघतात आहे. ते आले होते म्हणजे त्यांना आराम करायचा होता, त्या हिशोबाने विचाराने आले होते ते. आणि आपण गेलो रूमची चावी घेऊन. म्हणजे आपण मुद्दाम नाही घेऊन गेलो, आपल्या बॅगेत राहिली पॅडीने रूम लॉक केला होता. सो आता बघू. बाई पण लय शिवाय घालणार आहे ते लोक आपल्याला आज. ह्याच्या पुढची व्हिडिओ म्यूट केली जाईल हा पॅडी. ह्याच्या पुढची व्हिडिओ कदाचित म्यूट केली जाईल. चला आता त्या लोकांचे आपण बाईट घेऊया एकेकाचे. काय काय बोलतात ते बघू आपण.
वाजवायचे तिथे बापाचं लग्न जाणार तोंड काय बघते ना कोण झोपलं कधी वाजव काय वाजव फोटो आहे किती झूम केलाय बघ दाखव वडा फेकून दे उडव उडव इकडे इकडे उडव एवढी मोठी चोच वडा इकडे आतमध्ये काय आहे? गाड्या ते नाही, वडा इकडे आतमध्ये चल. तुझं डोक्याला झोपलेला ते रात्री सारखं कर ना. वडा इकडे आतमध्ये काय नाही सो आम्ही आता चाललोय, आराम वगैरे केला आहे. आज आता आम्ही वाजवायला चाललोय. आजचं वाजवणं आपल्या लिस्टमध्ये नव्हतं. आज आपल्याला आराम होता. पार्टीवाल्यांची डिमांड आठ पण वाजवा. पार्टीवाल्यांची डिमांड आहे की आज पण वाजवा. म्हणजे त्यांना काल मनासारखं नाचायला नाही वगैरे भेटलं, एन्जॉय वगैरे काही करायला नाही भेटलं, आणि आम्हाला पण काल मनासारखं वाजवायला नाही भेटला. टाईम थोडा शॉर्ट झाला. तो आज आपण जाऊन वाजवतोय. चला आता भेटतो तुम्हाला मंडपामध्ये डायरेक्ट. एकटाच लागलाय.
आमचं 8 जण खाणार आहे आपण पोचलोय हॉलवर. आज लग्न वाजवायचे आपल्याला. लग्न होऊन मग रात्री स्टँडिंग वरात पण स्टँडिंगच आहे. सो तिथे आपण आलो हॉलवर. सामान वगैरे उतरलंय. सो चला बाकी नाश्ता वगैरे करतो मग भेटू सामान सेटअप करताना. तर आपला सेटअप वगैरे सगळं झालेलं आहे. सगळ्यांनी आपापला सेटअप पण केलं आहे. आता फक्त लाईट यायची वाट बघतो कारण की लाईट नाही आहे. सो लाईट आल्यानंतर वाजवू आपण. आत्ताच आमचा सगळ्यांचा पोपट झालाय. नाही आम्ही सामान लावता लावता सगळीकडे नाश्ताच संपला. ते फक्त आलो हात धुवायला गेलो आणि बोलता नाश्ता संपला. आता इडली खायची. नाश्ता नाही गेला ना मला चक्कर यायला लागली. आउटफिट कसा पोपट झाला. आमचे मालक बोलले नंतरला तुम्ही घ्या करून. आम्हाला बोललेले की नाश्ता वगैरे तुम्ही खाऊन घ्या. पण आमचे मालक बोलले पहिलं सेटअप लावू. आणि आम्ही तिथे गेलो तर एक पोरगी बोलते की नाश्ता संपलाय. नाही देणार बोलतो. नाही देणार. टाइम संपलाय नाश्त्याचा. काय करणार. सेटअप वगैरे करून घेतला आपण. आता फक्त लाईट यायची वाट बघतो. लाईट गेली. ते आले की मग परत साऊंड चेक वगैरे करू. कसा पोपट झाला. पोपट कसा झाला तिकडे. पोपट कसा झाला नाश्ता. मस्त मोठ्या मोठ्या वार्ता मोठ्या आणि उघड्या कॅटरर्स वाली सरळ बोल नाही देणार नाश्ता. नाही देणार. डायरेक्ट बोलली आता आम्ही पैदा करणार. डायरेक्ट बोलली ती नाही देणार ती पोरगी.
खिचडी इकडे का कुठे पॅटी तुमच्या गावाचे माणसं ए आमच्या गावात माझ्या 7-12 नावावर आहे का तर आता जेवण वगैरे आम्ही निघालो रूमवर परत जायला. मी आहे पॅडी आणि आयुष आहे. आराम करायचा 5 वाजता परत बोलवलं आहे वाजवायला. सामान वगैरे सगळं तसंच लावलं आहे, सेटअप तसंच आहे, कीबोर्ड वगैरे सगळं तसंच ठेवलं आहे. फक्त संध्याकाळी यायचं 5 वाजता आणि वाजवायचं आणि मग नंतर डायरेक्ट रात्री वरात. ते पण मी तुम्हाला बोललो स्टँडिंग आहे. येताना टेम्पो आणायचं आहे का वरात पण स्टँडिंग वाजवायची आपल्याला. सो आता चला भेटू डायरेक्ट रूमवर. हे लोक गेलेत. ओमी पहिलाच गेला, ओमीने वाजवलं आणि वडा वगैरे सगळे नंतर गेले. स्वतः जाऊन भेटतो तर त्या लोकांना भेटू म्हणजे झोप मोड करू. चला तर बघा रूमवर आलोय. बॉड्या बघा कशा वाटला ते केक. हा वाजवल्या पळाला, जेवलं पण नाही. चला तर आपण चाललोय आराम केला दुपारी येऊन. आता चाललोय परत लग्नाच्या हॉलवर. तिथून सामान आपल्याला परत घ्यायचं आहे, गाडीमध्ये टाकणार आपण आणि डायरेक्ट आणणार इथे आपल्या जिथे त्या नवरीचं घर आहे तिथे. पॅकअप केलाय. कॉल आला. ती मम्मीला बोला ना ब्लॅक कलरची पॅन्ट धुवायला माझी वरती असेल बघा. का जेवायला बसलो लास्ट जार मध्ये पाणी देवरुख मधलं शेवटचं जेवण घेतलं. आधी काय पाणी पडली बाई घे. चायनीज आणलं, बाकी काही भेटलं नाही. चायनीज खातोय आणि सगळे आता चरतात. भेटू तुम्हाला आता पुढे प्रवासामध्ये. चला निघालोय आता. आजचा शो होता.
होतो 4 दिवस होतो आम्ही इकडे. मजबूत थंडी पडलेली. हे काम कसं झालं आमचं? एकदम भारी. हा. काय पाहिजे तुझा काय फीडबॅक आहे बाबा सांग. आता आपण उतरलोय कळंबसच्या वाटावर. आता आपण इथून घरी निघणार. हे लोक चाललेत. चला चला भेटू परत. नेक्स्ट टाइम. नक्कीच भेटू. चल चल ये. हा कुठे याला भेटू दे. ओमीला भेटूया आपण. ए ओमी चल. भेटू परत. जा जाऊ का? थंडी एवढी बेकार आहे. चला ये चला. चल भाऊ. सावकाश जा ये बाबा. काहीतरी बोलून जा. चला भाई येतो. चल बाय भाऊ. हा चल फोन करा. हा येतात पोरं. आता वाजलेत बरोबर 2:30. ते कळंबसच्या फाट्यावर मी आहे. तर नाना आपल्याला घ्यायला येतोय. थंडीने बेकार हालत झाली. आता परत सकाळी उद्या 10 वाजता पुण्याला जायला निघाला. आपला पुण्याला शो आहे. आपले डोंबिवली पेठचे सगळे मित्र आहेत ते येतात आहे. आजचा हा प्रोग्राम एवढा भारी झाला ना. एवढी मजा आली वाजवायला. सगळेच आपले मित्र एक म्हणजे या शोच्या कारणामुळे ना चांगले मित्र भेटले आज. ओमी पॅडी आपला वडा तर खास आहेच. यश आहे तो आयुष आहे. खूप असे जिवलक भेटले सगळे 4 दिवसात. असं वाटलं नाही की आपण पहिल्यांदा त्यांच्यासोबत शो करतोय किंवा वाजवतोय. एकदम मजा आली. परत नेक्स्ट टाइम कधी भेटूच आम्ही परत. हा ब्लॉग लवकरच येईल. तर ह्याच्या आधीचा ब्लॉग पण आपला बाकी आहे टाकायचा. चला आता तो नाना आपल्याला घ्यायला येतोय. नाना आला की मग निघू. अरे घरी जाऊ झोपू 4-5 तास आणि परत पुण्याला जायला निघू आपण. चला गुड नाईट. हा ब्लॉग इथे संपला असं जाहीर करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.